इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली आहे। इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केला आणि त्यामुळे इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जागतिक तेल संकट पुन्हा एकदा येणार की काय अशी एक शक्यता निर्माण झाली। या संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत। ढगे सर, इस्रायल काही ऐकायचं नाव घेत नाहीये, म्हणजे ट्रम्प यांनी त्यांना सुनावून झालेलं आहे। इराणने त्या MOU वरती सही करताना इस्रायलला सुनावून झालेलं आहे, पण इस्रायल कुठेही बॅकफूटवर येताना दिसत नाही आणि आजचा त्यांचा हल्ला हे याचंच प्रतीक आहे। पुढे हे एस्केलेट होईल असं वाटतंय की ह्याला पेल्यातलं वादळ ठरेल असं दिसतंय। नम्रताजी, म्हणजे मुळात जो आहे इस्रायल हा कंट्रोल मध्ये येईल ही अपेक्षा करणं चुकीचं होतं, कारण वेगवेगळे फॅक्टर्स जर आपण कन्सिडर केले तर इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे। जोपर्यंत इराण आणि इराण समर्थित या दहशतवादी संघटना स्ट्रॉंग राहतील तर बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजकीय भवितव्यासाठी आणि एकूणच इस्रायलसाठी हे इतकं साधं सोपं नाहीये। म्हणून असा जरी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान त्या ठिकाणी झाला असला तरी तो टिकेल, तो तकलादूच राहणार हे पहिल्यापासूनच क्लिअर त्या ठिकाणी होतं। पण इतक्या कमी वेळेमध्ये, म्हणजे काही दिवसांच्या आतच अशी त्याची शक्ल उडतील ही अपेक्षा खूप कमी होती, पण दुर्दैवानं तसंच होताना त्या ठिकाणी दिसतंय। मुळात आता पुढे काय होईल, मला अजूनही वाटतं की अमेरिका जो आहे आज घडीला तरी थोडासा इस्रायलवर त्या ठिकाणी आपला दबाव तंत्राचा वापर त्या ठिकाणी करून वर करणी हिजबुल्ला आणि इस्रायल, लेबनन आणि इस्रायल यांच्यामध्ये जे आहे शस्त्रसंधी त्या ठिकाणी घडवून आणेल। पण ही शस्त्रसंधी खरोखरच किती टाकेल, किती टिकेल याविषयी जे आहे साशंकता त्या ठिकाणी, आणि भविष्यामध्ये इस्रायल हा लेबनन विरुद्ध, म्हणजे मुख्यतः हिजबुल्ला विरुद्ध, त्याचबरोबर इराण विरुद्ध आक्रमक राहणारच याविषयी जे आहे माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। फक्त प्रश्न एवढाच आहे, तो काही दिवसांसाठी शांत राहील का काही आठवड्यांसाठी शांत राहील। दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर मी म्हणेल हा ट्रेलर आहे। एक प्रकारे जे आहे इराण कशा प्रकारे दादागिरी करतोय, 28 फेब्रुवारीच्या अगोदर इराणलाही माहित नसेल की अशा प्रकारे आपण होर्मुझची सामुद्रधुनी चोक करू शकतो, आणि होर्मुझची सामुद्रधुनी चोक केल्यानंतर जागतिक स्तरावर इतका महत्वाचा इकॉनॉमिक लिव्हर तर सोडा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या फायदा तर सोडा, स्ट्रॅटेजिक लेव्हर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो। याच्या माध्यमातून फक्त इस्रायलवर किंवा अमेरिकेवर दबाव नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव त्या ठिकाणी येऊ शकतो। म्हणून अशा प्रकारचं एक प्रकारे चोकिंग होर्मुझच्या सामुद्रधुनीचं, अशा प्रकारचं न्यू नॉर्मल इराण त्या ठिकाणी सेट करतोय। दुर्दैवानं एका बाजूला कंट्रोल डिएस्केलेशन टप्प्याटप्प्यानं जे आहे ही चर्चा त्या ठिकाणी होईल, चर्चेतून फारसं काही होणार नाही, पण होर्मुझची सामुद्रधुनी अंशतः त्या ठिकाणी खुली राहील। ऑर अदरवाईज दुसरी गोष्ट जी आहे, अशा प्रकारे चोक झाल्यानंतर पुन्हा एक प्रकारे जे आहे हा न्यू नॉर्मल त्या ठिकाणी सेट होईल, आणि याच्या सोबतीलाच बाबल मंडेप सुद्धा भविष्यामध्ये चोक इराण करतो की काय अशी सुद्धा परिस्थिती आज घडीला जी आहे नाकारता येत नाही। पण हे न्यू नॉर्मल म्हणजे इराणसाठी दुधारी तलवार आहे असं नाही का म्हणता येणार? कारण एकीकडे न्यू नॉर्मल करताना जर जगातले मोठमोठे देशांची अशी जर तेल कोंडी झाली तर उद्या ते इराण विरोधात फिरू शकतात। इराणसाठी त्यावेळेला नाकात वेसण घालण्याशिवाय पर्याय नाही राहणार, स्वतःच त्यांना ती वेसण घालावी लागेल। दुर्दैवानं मागच्या ऑलमोस्ट आपण 3.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार। एका बाजूला आपण अमेरिकेची दादागिरी मागच्या 3.5 महिन्यामध्ये पाहिली, आणि अमेरिका समोर त्या ठिकाणी येतोय, तो दादागिरी करतोय, हे खरं त्या ठिकाणी आहे। इराण दादागिरी करत नाही का? आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुसार, आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार नैसर्गिक सागरी मार्गांवर अशा प्रकारे तुम्ही चोक करणं, ब्लॉक करणं, हे कुठल्याही नैसर्गिक सागरी मार्गांना चोक करण्याचं हे आंतरराष्ट्रीय नियमामध्ये बसत नाही। फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो, भारतानं सुद्धा शब्दामध्ये तशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। मग हे कोणी करणं आवश्यक आहे? माझ्या मते युनायटेड नेशन्सनं करणं आवश्यक आहे, काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी करणं आवश्यक आहे, किंवा एक प्रकारे काही महत्वाची राष्ट्र ज्यामध्ये चायना असेल, रशिया असेल, काही युरोपियन राष्ट्र असतील, भारत असेल, यांनी जे आहे अधिकृतरित्या अशा प्रकारची भूमिका घेऊन दबाव निर्माण करणं आवश्यक आहे। पण एकूणच सगळे गणित पुष्पुल आपण जर सगळं त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर कोणी समोर येताना दिसत नाही, आणि म्हणूनच मला वाटतं की हा न्यू नॉर्मल इराणनं त्या ठिकाणी सेट केलेला आहे, त्यावर तो टोल आकारेल, आणि आर्थिक दृष्ट्या या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे भविष्यामध्ये तो नक्कीच त्या ठिकाणी ट्राय करत राहणार आहे। सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल।